नमस्कार मित्रांनो, आज आपल्या ॲडव्हान्स कार्स नांदेड या वर्कशॉपमध्ये आपल्याकडे आलेली आहे कियाची सोनेट आणि गाडी मित्रांनो नवीनच आहे। गाडीवरती पूर्ण हार्ड वॉटरचे स्पॉट देखील आलेले आहे, तुम्ही बघू शकता। आपण दाखवणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून। आणि दुसरी गोष्ट म्हणजे नवीन गाडीवरती स्टोन चिप कशा प्रकारे होतं आणि ते स्टोन चिप आपल्याला किती महागात पडू शकतं हे तुम्हाला मी उदाहरण दाखवतो। तर तुम्ही बघू शकता त्या गाडीवरती स्टोन चिप झालेला आहे इथं आणि पूर्ण असा हा पेंट कट झालेला आहे। आतमध्ये कोणताही लेअर गाडीवरती नाहीये। याच्यासाठी आपल्याला मित्रांनो गाडी नवीन असेल, जुनी गाडी असेल तर नक्की एकदा तुमच्या गाडीच्या पेंट प्रोटेक्शन करण्यासाठी सिरॅमिक कोटिंग करा किंवा पीपीएफ कोटिंग करा। बोनेट आपण नवीनच गाडी आहे आणि तुम्ही इंजिन रूम जी गाडीची आहे ती कशा कंडिशन मध्ये आहे हे देखील तुम्ही बघू शकता। आणि ही आपल्याला क्लीन करण्यासाठी हे पूर्ण ज्यावेळी आपण प्रेशर वॉश कराल हे पूर्ण हे क्लीन होत नाही, कारण याच्यावरती भरपूर ऑइली आणि डस्ट बसलेले आहे। त्याच्यासाठी याला इंजिन रूमला इंजिन क्लीनर जे असतं याने तुम्हाला पूर्ण इंजिन रूम हे क्लीन करून घ्यावं लागतं। मित्रांनो, हे जे फायबर आहे जे आपण हे पेंट करेक्शन करत असतो, स्क्रॅचेस सॉन्गमार्क ज्यावेळी सिरॅमिक प्रोसेसमध्ये रिमूव्ह करत असतो त्यावेळी फायबर सेफ असणं खूप गरजेचं आहे। कारण ज्यावेळी पेंट करेक्शन करत असतो त्यावेळी जर पेंट करेक्शन करताना फायबरवरती मशीन्स पॅड जर फिरलं तर ते व्हाईट पडू शकतं, कारण फायबरला प्रोटेक्ट काहीच नाही। त्याच्यामुळे आपण आत्ता या गाडीला करतोय हे मास्किंगने पूर्ण फायबर गाडीचं कव्हर करून घेतो। या किया सोनेटवरचा आजचा दुसरा दिवस आहे कामाच्या प्रोसेसमधला आणि आज आपण या गाडीवरती करतोय पॉलिशिंगचं काम। हे पॉलिशिंग केल्यानंतर गाडीच्या शाईनमध्ये अजून ग्रोथ होती आणि गाडीवरचे जे छोटे मोठे सोलमार्क्स आहेत हे पण रिमूव्ह करण्यास मदत करतं। नमस्कार मित्रांनो, या किया सोनेटवरचं पूर्ण काम झालेलं आहे आणि आता गाडी आलेली आहे फायनल स्टेजवरती। त्याच्यामुळे आपण आता या गाडीवरती अप्लाय करतोय पेंटागॉन 10S सिरॅमिक। ह्याला 5 वर्षाची वॉरंटी असणार आहे मित्रांनो। तर चला तर बघूया हे सिरॅमिक कसं अप्लाय केलं जातं। तर गाडीवरती सिरॅमिक वगैरे लावून झालेलं आहे। आता जे आपण करतोय ते ग्लास सिरॅमिक करतोय। तर गाडीवरती ग्लास सिरॅमिक कसं केलं जाते बघा।
हे आहे ट्रिम सिरॅमिक कोटिंग आणि हे फक्त फायबरवरती केलं जातं, जेणेकरून उन्हाने फायबर डल होऊ नये किंवा फेड होऊ नये याच्यासाठी हे प्रोटेक्शन करतं फायबरला. त्याच्यासाठी आपण हे ट्रिम सिरॅमिक कोटिंग आपण फायबरवरती करत आहोत.